नमस्कार. आपलं सर्वांचं एबीपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यातून लोकसभेची निवडणूक वसंत मोरे यांनी वंचितमधून लढवली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली होती आणि चर्चा अशी होती की वसंत मोरे वंचितमध्येच राहतील, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घरवापसी करतील किंवा इतर कुठे जातील. असं सर्व असताना अशातच वसंत मोरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह मातोश्रीवरती जाऊन शिवबंधन बांधलेलं आहे आणि आपण सर्वांनी बघितलंच आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते सच्चे आणि निष्ठावान कार्यकर्ते होतेच आणि त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक ही वंचित करून लढवली होती. अशात आता ते मातोश्रीवरती जाऊन त्यांनी शिवसेनेमध्ये जो प्रवेश घेतला याकडे सर्वांचं लक्षच आहे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला कसा फायदा होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा किती मोठं नुकसान होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर वंचित बहुजन आघाडीला याचा काय परिणाम दिसेल हे सुद्धा या ठिकाणी बघण्यासारखं आहे. अशातच वसंत मोरे यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी काय म्हटले ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. त्या गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का याचा अनुभव घेतलात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात. त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे. साहजिकच आहे, मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो. मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही, अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे. शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे, तो तसा या अर्थाने घेऊ नका, पण ही जबाबदारी म्हणून